या व्हिडिओमध्ये आपण भाषा विषयासाठीचे 25 प्रश्न दुसरी प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी पहा, आपल्याला इथे उताराच्या ऐवजी कविता आलेली आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये। तर प्रश्न 1 ते 3 खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहा, पुस्तकातीलच कविता आहे, त्याच्यामुळे ही कविता आता पुन्हा वाचून दाखवण्याची गरज नाही। तर ही कविता आपण पाहू शकतो, धूळ पेरणी ही कविता आहे। प्रश्न पाहूयात पहिला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला लागला म्हणजे काय? पहा, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला म्हणजे काय? तर हिरवे पीक येण्याचा काय? हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला लागला म्हणजे काय? तर हिरवे पीक येण्याचा ध्यास धरणीला लागलेला आहे। पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 2, मोरणीला कशाची इच्छा आहे? त्रासदायक दिवस न येण्याची, धूळ पेरणी होण्याची, पाऊस पडण्याची आणि चातकाला पाहण्याची। तर पहा, मोरणीला कशाची इच्छा आहे? आपण जर कवितेमध्ये पाहिलं तर पहा, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। टिपूर मोती म्हणजेच पाण्याचे थेंब, पाण्याचे थेंब यालाच टिपूर मोती असं म्हटलेलं आहे आणि याचाच ध्यास मोरणीला लागलेला आहे। तर मोरणीला कशाची इच्छा आहे? पावसाचे थेंब पडण्याची म्हणजेच पाऊस पडण्याची इच्छा मोरणीला आहे। तिसरा प्रश्न, व्याकुळ होणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार कवितेत आला आहे? पहा, व्याकुळ होणे म्हणजेच जीव कासावीस होणे किंवा कासावीस होणे। पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 4, वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत? पहा, वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत। पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे। पूर्वी 12 स्वर होते आणि आता वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत। प्रश्न 5, प्रत्यय घटित शब्द खालीलपैकी कोणता? पहा, प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या पुढे अक्षर किंवा अक्षराचा गट लागून नवीन शब्द बनतो, त्याला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात। तर इथे नम्र या शब्दाच्या पुढे ता हे अक्षर लागून नम्रता हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे। बाकी याप्रमाणे शब्द बनत नाहीत। प्रश्न 6, ध्वनिदर्शक नसलेला शब्द कोणता? पहा, चणचण, छनछन, खळखळाट, सळसळ हे सर्व शब्द आहेत। तर इथे पहा, छनछन नाण्यांची छनछन, खळखळाट पाण्याचा खळखळाट, सळसळ पानांची सळसळ आणि मग चणचण हा शब्द कुठला ध्वनिदर्शक शब्द हा नाही आहे, म्हणून ध्वनिदर्शक नसलेला शब्द हा पर्याय पहिला। प्रश्न 7 ते 9 खालील सुसंगत वाक्याचा परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून लिहा। पहा, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे, यासाठी 3 प्रश्न दिलेले असतात। इथे 7वा, 8वा आणि 9वा प्रश्न आहे। तर तीनही प्रश्नांची उत्तरे ही एकमेकांवर आधारित असतात, म्हणून डायरेक्ट 7व्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहायचं नाही। तर आधी तीनही प्रश्नांची उत्तरं शोधून सुसंगत वाक्य बनतात का पाहायचं आणि मगच इथे टिकमार्क आपण करायचे आहे। पहा, 7वा प्रश्न, टिंबटिंब यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। पहा, महात्मा फुले, सावित्रीबाई, महात्मा गांधी आणि भाऊराव पाटील ह्या सर्वांच्याबद्दलच आपल्याला आदर असतो, म्हणून हे सर्व उत्तरं इथे योग्य होऊ शकतात। मग आता आपण पुढचं वाक्य पाहूयात। शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण टिंबटिंब म्हणून ओळखतात। पहा, आता शैक्षणिक क्षेत्रात कोणी काम केलेलं आहे? सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे, भाऊराव पाटलांनी केलेलं आहे, महात्मा फुले यांनी सुद्धा केलेलं आहे। तर पहा, मग इथेही आपण याचं उत्तर लगेच लिहू शकत नाही, म्हणून 9वा प्रश्न आता पुढचा पाहूया। टिंबटिंब संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या। पहा, कोणत्या संस्थेच्या महाराष्ट्रभर शाळा आहेत? तर रयत शिक्षण संस्थेच्या ह्या महाराष्ट्रभर शाळा आहेत, बाकी नाही। रयत शिक्षण संस्थेच्या शाळा ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, म्हणून इथे 9व्या प्रश्नाचं उत्तर येतं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या। मग आता वरती जाऊयात, तर कोणी ह्या मग रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली? तर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, म्हणून भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि भाऊराव पाटलांनाच टिंबटिंब म्हणून ओळखतात, तर कर्मवीर म्हणून ओळखतात, म्हणून इथे
पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 10 ते 11 खालील जाहिरात वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. पहा इथे जाहिरात दिलेली आहे. ही जाहिरात व्यवस्थित वाचायची, लक्षपूर्वक वाचायची. वेळ, दिनांक, ही जाहिरात कुणाची आहे, कोणी दिलेली आहे आणि कशाच्या बाबतीत ही जाहिरात आहे हे सर्व पाहून घ्यायचं आहे. जाहिरातीचं निरीक्षण केलं तर अभ्यास गाण्यांचा हा कार्यक्रम आहे. अभ्यास गाण्यांचा सदाबहार हा कार्यक्रम आहे. आहेर गावडे मॅडम यांची ही गाणी आहेत. दिनांक दिलेला आहे, वेळ आहे सकाळची 9 ते 11, स्थळ दिलेलं आहे महात्मा फुले सभागृह आणि सूचना दिलेली आहे. उपस्थितांना इथे काय आहे, या नावाचं आकलन व भाषा समृद्धी नावाचे मोफत पुस्तक मिळणार आहे आणि इतर पुस्तकंसुद्धा सवलतीच्या दरात मिळणार आहे, परंतु मोफत पुस्तक इथे उपस्थित जे असतील त्यांना मिळणार आहे. अशा प्रकारची ही जाहिरात आहे. तर आपण यावरील प्रश्न पाहूयात. पहा 10वा प्रश्न, वरील कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत? पहा जर आपण इथे पाहिलं तर यशोदीप प्रकाशन प्रस्तुत, म्हणजे यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. यांची या कार्यक्रमाची प्रस्तुती आहे यशोदीप प्रकाशन, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11, वरील जाहिरातीत निशुल्क काय असणार आहे? पहा समानार्थी शब्द आहे. निशुल्क म्हणजेच मोफत, निशुल्क म्हणजेच काय, मोफत. तर मोफत काय असणार आहे? मगाशी आपण पाहिलं आकलन व भाषा समृद्धी नावाचे पुस्तक, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12, अनेक प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती यांचा प्रत्यय येतो. या वाक्यात किती विशेषण शब्द आले आहेत? जर वाक्यात पाहिलं तर अतुलनीय, धैर्य आणि प्रखर हे 3 विशेषण इथे आलेले आहेत, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13, या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला. या वाक्यातील क्रियापद कोणते? पहा क्रियापद विचारलेलं आहे. घेतला हे वाक्यामधील क्रियापद आहे. अतिशय सोपं प्रश्न आहे हा. प्रश्न 14, त्याला आईने वरण वाढले. या वाक्यातील उद्देश कोणते? पहा वाक्यातील उद्देश शोधण्यासाठी वाक्यातील क्रियापद आधी शोधायचं आणि मग ही क्रियापद आहे वाढले. तर ही वाढण्याची क्रिया कोणी केलेली आहे? तर आईने केलेली आहे, म्हणून आईने हे या वाक्यातील काय आहे? उद्देश आहे. प्रश्न 15, अरे आता कुठे चाललास उन्हाचा? या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? पहा कुठे चाललास उन्हाचा म्हणजे ते प्रश्न विचारलेला आहे. पर्याय तिसरा प्रश्नचिन्ह या वाक्याच्या शेवटी येईल. प्रश्न 16, साक्षी दुपारी रोज बैठे खेळ खेळते. या वाक्याचा काळ कोणता? पहा आता इथे पर्यायामध्ये सर्व काळ हा सुद्धा दिलेला आहे. हा तर काळाचा प्रकारच नाही, म्हणून हा पर्याय इथे बाद झाला. आता भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे 3 काळ राहिलेले आहेत. हे 3 पर्याय राहिलेले आहेत. तर आपण पाहूयात की रोज बैठे खेळ खेळते म्हणजे खेळली का ती? रोज बैठे खेळ खेळली, खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे का? नाही, म्हणून भूतकाळी वाक्य नाही. भविष्यामध्ये खेळणार आहे का? खेळ खेळेल असं आहे का? नाही, म्हणून भविष्यकाळी सुद्धा वाक्य नाही. तर हे कोणतं वाक्य आहे? वर्तमानकाळी वाक्य आहे. रोज खेळते, खेळण्याची क्रिया तिची रोज होत असते. प्रश्न 17, नोटा या नामाचे अनेक वचन, नोट या नामाचे अनेक वचन काय होईल? पहा नोट याचं अनेक वचन केलं तर नोटा. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18, खालील शब्दांतील अशुद्ध शब्द कोणता? पहा इथे नीट, वीट, चूक आणि खूप हे 4 शब्द दिलेले आहेत. यातील अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहा जेव्हा 2 अक्षरी शब्द असतो आणि अशा वेळेला दुसऱ्या अक्षराला कुठलीही मात्रा दिलेली नसते, दुसऱ्या अक्षराला जेव्हा कुठलीही मात्रा दिलेली नसते तेव्हा पहिल्या अक्षराचा वेलांटी किंवा उकार हा नेहमी दुसरा असतो, म्हणजे दुसऱ्या उ किंवा दुसऱ्या ईची मात्रा इथे दिलेली असते. परंतु पहिल्या पर्यायामध्ये इथे
पहिल्या ईची मात्रा दिलेली आहे म्हणून हा अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द हा झालेला आहे. प्रश्न 19. लिंगानुसार वेगळा शब्द कोणता? पहा, लिंगानुसार वेगळा शब्द शोधायचा आहे. जेव्हा आपण शब्दाचं लिंग शोधत असतो त्यावेळेला तो शब्द अनेक वचनी करून आणि मग त्याचं लिंग आपल्याला शोधायचं असतं. इथे वह्या हा अनेक वचनी शब्द आहे. त्याच्यातून एक वचनी शब्द घ्यायचा वही आणि मग त्याचं आपण संबोधन ती वही असं करतो म्हणून हा स्त्रीलिंगी शब्द आहे. वेल किंवा वेली, ती वेल किंवा ती वेली हा सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे. साड्या याचं एक वचन केलं तर साडी, ती साडी स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि झाडे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन केलं तर झाड, ते झाड हे नपुंसकलिंगी शब्द आहे म्हणून पर्याय दुसरा हा लिंगानुसार वेगळा शब्द आहे. प्रश्न 20. कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 रन करणारा पहिला बॅट्समन हा सचिनच होता. या वाक्यात किती इंग्रजी शब्द वापरले आहेत? पहा, इथे क्रिकेट, रन आणि बॅट्समन असे 3 इंग्रजी शब्द वापरलेले आहेत. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. शब्दकोड दिला आहे. बाजूच्या शब्दकोड्यातील रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहावे म्हणजे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? पहा, इथे जर पर्यायातील अक्षर जर ठेवून पाहिली तर पर्याय चौथा भू हे अक्षर जर आपण ठेवलं तर भूदान आणि भूचर असे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. प्रश्न 22. खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता नाही? पहा, इथे अष्टपैलू, अकलेचा कांदा, कळीचा नारद हे तीनही अलंकारिक शब्द आहेत, परंतु कार्यक्रम हा काही अलंकारिक शब्द नाही, हा साधा शब्द आहे म्हणून अलंकारिक नसलेला शब्द हा पर्याय दुसरा योग्य उत्तर आहे. प्रश्न 23. खालीलपैकी गटात न बसणारा जोड शब्द कोणता? पहा, आता इथे खाली सर्व आपल्याला जोड शब्द दिलेले आहेत, परंतु गटात न बसणारा जोड शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, इथे दिवा आणि बत्ती असे समानार्थी शब्द, दिवा म्हणजेच बत्ती, समानार्थी शब्द असणारा हा जोड शब्द आहे. लता म्हणजेच वेली, लता आणि वेली असे समानार्थी शब्द असणारे 2 शब्द एकत्र येऊन हा जोड शब्द बनलेला आहे. धर आणि पकड हे 2 समानार्थी शब्दच एकत्र येऊन हा जोड शब्द बनलेला आहे, परंतु पुढे आणि मागे हे 2 विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येऊन हा जोड शब्द बनलेला आहे म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न 24. पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? आता हे सर्व शब्द काय करायचे आहेत? वर्णानुक्रमे लावायचे आहेत. 3ऱ्याच क्रमांकाचा शब्द विचारला आहे म्हणून पहिले 3 शब्द जरी लावले वर्णानुक्रमे तरीसुद्धा चालणार आहे. पहा, याप्रमाणे शब्द जर आपण वर्णानुक्रमे जर लावून घेतले तर 3ऱ्या क्रमांकावर भुईमुग हा शब्द येतो म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. इथे अक्षरगट दिलेला आहे. ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करून तो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात आहे ते सांगायचं आहे. पहा, इथे 2 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. अर्थपूर्ण शब्दसुद्धा बनवायचा आहे आणि सामान्य ज्ञानावरचा प्रश्नसुद्धा आहे की काय कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात तो शब्द येतो हे सुद्धा इथे आपल्याला शोधायचं आहे. पहा, अर्थपूर्ण शब्द इथे जर आपण विचार केला तर समाजसेवक हा अर्थपूर्ण शब्द इथे बनतो आणि मग समाजसेवकांची नावे कोणती तर हा प्रश्नसुद्धा त्यावरील आधारित असणार आहे. तर पहा, समाजसेवक कोण? लता मंगेशकर या समाजसेवक नाहीत, सचिन तेंडुलकरसुद्धा समाजसेवक नाही, तर महात्मा फुले हे समाजसेवक किंवा समाजसुधारक आहेत. लक्ष्मीबाई या तर राणी आहेत, तर समाजसुधारक किंवा समाजसेवक हे महात्मा फुले आहेत. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे.